आपण पाहत आहात लोकप्रबोधन, सर्वसामान्य जनतेचा हक्काचा न्यूज चॅनल। पांझरा नदीत वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह अखेर सापडला। दुसाने गावावर शोककळा। साक्री पांझरा नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह अखेर शोध मोहिमेनंतर सापडला। दातर्ती गावाजवळ नदीच्या काठावर हा मृतदेह आढळून आला। मृताची ओळख प्रदीप दिलीप पाटील राहणार दुसाने अशी झाली आहे। पुराच्या पाण्याच्या तीव्र प्रवाहात वाहून गेल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली। घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने शोध मोहीम सुरू केली होती। अथक प्रयत्नांनंतर दातर्ती गावाजवळ नदीच्या कडेला मृतदेह आढळून आला। त्यानंतर पंचनामा करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। या दुर्दैवी घटनेमुळे दुसाने गावावर शोककळा पसरली असून अत्यंत शोकाकुल वातावरणात प्रदीप पाटील यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। परिसरातून हळहळ व्यक्त केली जात असून पावसाळ्यात नदी नाल्यांमध्ये जीव धोक्यात घालून जाणे टाळावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे। लोकप्रबोधन मराठी न्यूज नेटवर्क महाराष्ट्र प्रतिनिधी हर्षल भामरे, साक्री।